नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्व महिलांना रोज पडणारा एक प्रश्न असतो, डब्याला उद्या काय द्यायचं। म्हणून मी आज एक साधा सोपा अख्खा मसुराची लिपटिपी अशी भाजी दाखवणार आहे। तर चला सुरू करूया। हे आपण एक कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकते मी, एक तमालपत्र टाकते। आपलं तेल गरम होत आले, आता मी थोडं जिरं टाकते आणि राई टाकते, पाव चमचा हिंग टाकते। ह्यासाठी मी 2 कांदे घेतलेत कापून, बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे, ते टाकते। कांद्यावर आपण जरा झाकण ठेवूया, म्हणजे कांदा पटकन शिजेल। आपण बघूया आपला कांदा शिजलाय का, शिजत आलेला आहे आपला कांदा। आलं लसणाची पेस्ट करून घेतली मी 1 चमचा, ती टाकते। तिखटपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया। एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। गरम पाणी टाकलं तर आपल्या मसुरा पण पटकन शिजतील आणि त्याची चवही बदलणार नाही। झणझणीत चमचमीत अशी मसुराची आमटी आपली बनणार आहे। आता आपण इथे 2 छोटे टोमॅटो घेतलेले, ते टाकूया। अर्धा चमचा हळद घेतलेली, ती टाकते आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकूया। अर्धा चमचा मीठ टाकले आणि परत एकदा झाकण ठेवून आपले टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घेऊया। झाकण देऊन ठेवूया आपण। आपले टोमॅटो शिजले का नाही बघूया आपण, शिजत आलेले आहेत, मऊ झालेले टोमॅटो। त्याच्यात आपण हा मिक्स मसाला टाकूया, 2 चमचे। मसाला चांगला परतून घेऊया, म्हणजे आपल्या आमटीला चांगली तरी येईल, म्हणून तो तेलामध्ये चांगला होऊन द्यायचा। 1 वाटी मी मसूर घेतलाय, तो भिजत घातलेला सकाळी काल आणि संध्याकाळी उपसून ठेवला, त्याचं पाणी काढून आपण टाकूया याच्यामध्ये। मसूर चांगला परतून घेऊया ह्याच्यामध्ये। 5 मिनिटं आपला मसूर चांगला परतून झालाय। आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालूया। एकदम नाही पाणी घालायचं, 1 वाटी असं। थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि झाकण देऊन ठेवते। थोडा का आपण उघडून बघू। चला तर आपण उघडून बघूया आपली मसूर शिजलेत का नाही। मसूर मस्त शिजलेले आहेत आणि आमटी पण छान झाली आहे बघा। आता थोडंसं मी मीठ टाकते आणि गरम मसाला टाकते, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकते। मगाशी आपण टोमॅटो शिजताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता थोडं टाकते, अर्धा चमचा। फोडणी देण्यासाठी मी पळी तापत ठेवलेली इथे, मस्तपैकी लसणाची त्याच्यावर फोडणी घालणार आहे। पळीमध्ये तेल टाकते, 2 चमचे। आम्ही 7-8 पाकळ्या लसणाच्या कापून घेतल्यात उभ्या अशा, त्या टाकते। फोडणी दिल्यावर चांगली लागते आणखीन आमटी। चिमूटभर हिंग टाकते फोडणीमध्ये आणि थोडंसं लाल तिखट टाकते। आपली फोडणी झालेली आहे, आपण ह्या आमटीवर ओतूया। बघा किती छान दिसते आपली आमटी। वरून आपण कोथिंबीर घालूया। कोणाला पाहिजे असेल ते खोबरं पण वरून घालू शकता, ओलं खोबरं। अशी आपली मसुराची आमटी तयार आहे। आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। मटणापेक्षा सुद्धा भारी वास येतो त्याचा। बघा आपली कशी आमटी झालेली आहे, मस्त लिपटिपी अशी। मसूर पण मस्त शिजले। तर चला, कशी वाटली आपली तुम्हाला मसुराची आमटी, उसळ काही म्हणू शकता। ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। मस्त झणझणीत अशी रेसिपी झालेली आहे। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तुम्ही
तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन डिश बघायला मिळतील. तो परत धन्यवाद.